चौका आतिश तो पोरगा बघ ना काय खेळतोय रे. कोण रे? अरे हा सेम माझ्यासारखा ना. अरे शाळेत असताना मी पण असंच खेळायचं. साल्या तुझ्या ढेंगाकडून बॉल कधी द्यायचा आणि तू गोल कधी द्यायचा तुला कळायचं पण नाही. राहू दे राहू दे. स्वतः फायनल मॅचला आउट व्हायचं त्याचं कोण बोलणार? ते कधीतरी व्हायचं. कधीतरी स्वतःवर आले की कधीतरी. हा चांगलंय. पण काय दिवस होते ना रे आतिश ते. हो ना. शाळेतून कल्टी मारून फक्त आपण दोघंच एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये खेळायला यायचो. कधी मी शॉट मारला तुझी पळापळ व्हायची आणि कधी तू शॉट मारला तर माझी पळापळ व्हायची. एवढ्या कडक कोणामध्ये आपण ताण दुख विसरून फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच खेळायचो रे. पुन्हा आपण काय पडू पाहायला लागलं तर दुसऱ्याच्या शाळेत कसं जाणार कसलं टेन्शन नसायचं रे. आता उन्हात काळा पडला तर मुलगी कशी इम्प्रेस होईल. आणि क्रिकेट खेळून अंग दुखलं तर उद्या ऑफिसला कोण जाईल. आता याचं टेन्शन जास्त असतं रे. या संडेला खेळायला जायचं. असे कित्येक संडे आपण हेच बोलतोय रे. या संडेला खेळू त्याच्या पुढच्या संडेला खेळू पण अजून तो संडे आला नाही रे. अरे मार ना. शेवटची बॅट हातामध्ये कधी पकडलेली आठवते का रे? अरे चांगलंच आठवतंय. जॉब लागल्यानंतर जेव्हा तिला कायमची माळावर टाकली ना तेव्हा शेवटचा हात लावलेला. दादा बॉल बॉल. थांब, मी देतो.